काढले या गावात विकण्यासाठी. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कशी प्रेमाची पब्लिक, आज मी आलो तो वावरामध्ये. म्हणतो चला किती दिवस झाले वावरामध्ये काही ब्लॉग काढलाच नाही. इकडे बघू शकता तुम्ही, मेथीची भाजी टाकलेली होती. त्यामुळे मी दाखवतो तुम्हाला. आणि मग काय, पहिल्यांदा मी एक ब्लॉग बनवला होता. चालू छोटी छोटी ती त्याच्यामध्ये अजून छोटी आहे, ती पलीकडच्या जास्त आहे बघा. आणि काढलेली या गावात विकण्यासाठी. इकडं पण आहे. आणि आता ही कोथिंबीर हिला झाली कमीत कमी 1.5 महिना, 1.5 ते 2 महिना सहज कोथिंबीर लागतो. जशी लवकर येते हिवाळ्यामध्ये, पण आता कसं आहे पावसाळा चालू आहे, त्यांची कमी येते. मेथीची भाजी बिलकुल येत नाही. पण कसं आहे मेथीची भाजी त्याला खत टाकणं पडतं. आम थोडंसं खत टाकलं आपल्याला. मम्मी निंद्रोली आपण आता काही बोलणे घालणं पडत. ही कोणता रोग आला मला सांगा काय झाडाला. हे बघा तुम्ही, झाडं डायरेक्ट कोणी म्हणून डायरेक्ट पेंटिंग मारली झाडाला. आता हे रोग कोणता आहे हे आता एक झाड आढळलं तर चौकडी अशी झाडं होईल काहीतरी फॉल्ट दिसतो झाडांमध्ये. तर त्या ब्यात फॉल्ट आहे का काही रोग आहे मला तुम्ही सांगा. शेतकरी मला तर सांगू शकतो की याला काय रोग आहे का काय नाही. आणि हा ब्लॉग जर कोणी शेतकरी पाहत असेल तेवढं मला नक्की सांगा, कारण की आम्ही शेतकरी आहे आणि मी सहसा जास्त शेतातलीच ब्लॉग काढतो. शेवग्यात झाडं एकदम असं वातावरण म्हणजे ना एक नंबर झालेले आहे. असं वातावरण सिटीत कधीच पाहायला मिळणार नाही तुम्हाला. असं पावसाचं वातावरण मस्त पाहिजे बघू शकता. आणि तिकडं खाली ती दगडखेळा म्हणते आम्ही त्याला. त्याच्यामध्ये डायरेक्ट नाही का मोर आहे, मोराचे पिल्ले पण राहते. इलिगल राहते घरी आणायला त्याला जर पाहिलं कार्यक्रम होतो. त्याच्यामुळं आम्ही पाहतो नुसती लांबून एकदम भारी एवढा पिसारा फुलते ते तुम्हाला काय सांगा. हरणा डायरेक्ट वावरामध्ये येते, झाडं खाऊन घेते. इकडं मूग काही लावाच काम तिकडं निंदणं चालू आहे. आणि इथंच ब्लॉग आपला संपतो. आणि आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहे किंवा नाही. तर हा ब्लॉगला लाईक करा. तुम्ही कमेंटमध्ये सांगा भूत आहे की नाही. तसंच आपण दुसऱ्याला विचारणारच आहे. धन्यवाद.